मी काय करायला आलो होतो आणि काय झालं. माझा हेतू साधा होता. आग्रह उत्तम किमतीला विकत घ्यायचं, कंपनीला प्रॉफिट मिळवून द्यायचं. आग्रहवाल्यांना भरपूर पैसे मिळाले असते, माझं प्रमोशन झालं असतं, सगळ्यांचं भलं झालं असतं. पण आरोहीच्या भावना मध्ये आल्या. लोक स्वतःच्या इच्छा भावना का नको तिथे मध्ये मध्ये आणतात, का प्रॅक्टिकल विचार करत नाही. आरोही माझं जरा ऐकलं असतं तर मी तुलाही खूप सुखात ठेवलं असतं. माझं प्रेम खोटं नाहीये. कुठे गेली होतीस? बाहेर काम होतं. महत्वाचं काम असेल नाही, त्याशिवाय गेली नसतीस. हा म्हणजे नेहमीच आपलं, पण पूर्ण करावंच लागणार होतं म्हणून गेले. मलाही घेऊन जायचंस ना, घरात बसून कंटाळते मी. तुम्हाला का? ते ठिकाण मी येण्यासारखं नव्हतं का? ती माणसं तशी नव्हती? आग्रहाच्या कामासाठी गेले होते, सामान भरायला, आणि तुम्हाला न्यावं हे खरंच लक्षात नाही आलं माझ्या. अगदी डोळ्याला डोळा भिडवून धडधडीत खोटं बोलू शकतेस की तू. सॉरी आई, मला तुमच्याशी खोटं बोलायचं नाहीये, पण तुम्हाला सूर आवडत नाहीत आणि मी सुरांशिवाय जगू शकत नाही. तुम्हालाही न्यायला आवडेल कधीतरी, मकरंद सप्तर्षींकडे. आता तू आपणहून खरं सांगतेस का मी विचारू? आरोही ताई, तुमचं सामान आलंय टेम्पोत, उतरवू का? सामान? हो, जे आणायला गेले होते ना तेच. तुम्हाला सांगितलं ना मी. तू तर हा, सगळं बरोबर आहे ना? तुम्ही आणा, मी हिरा काकाला पाठवते. हिरा काका, हिरा काका. वातावरण गंभीर आहे. गंभीर नाही, बोर आहे. सगळी माणसं नुसती कामं करतायत. नुसती कामं नाही, पछाडल्यासारखी कामं करताय. हे बदलायला हवं. यातून काही गंभीर घडण्याच्या आत हे सगळं बदलायला हवं. वडी बदलू डरावना छे. काय लग्न झालेलं कपल काय मजाच करत नाही? ऍक्च्युली ना ताईतच प्रॉब्लेम आहे. म्हणजे ना तिला कशी मजा करावी हे माहितीच नाही. सारखं काम 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 काम. ह्या म्हणतात ते खरं. लग्नानंतर सुद्धा आरोही खुश दिसत नाहीये. माझा अंदाज खरा ठरत नाहीये ना? त्यांचं काही बिनसलं तर नसेल? असं होता कामा नये. करेक्ट, नाहीच होता कामा. काय म्हणालीस? काय रे, झोपला होता काय मध्ये? गर्ल्स, आय टेल यू, आवर प्लॅन इज सुपर. वा हळू, वा. भिंतीलाही कान असतात. आणि तोंड सुद्धा. त्यामुळे काहीही बोलू नका. तुम्ही दोघं फक्त त्यांना तयार करा. कोण दोघं? काका यार, तुम्हाला सगळं सांगायला लागतं. कोण दोघं? जीजू आणि ताई. बरं, अजून एक. जीजूला पटवणं सोपं आहे, पण ताईच तुम्ही बघा काय ते. मतलब वो मेरे बस की बात नहीं. अरे डोंट वरी, आय विल डू इट. यस. ताई आधी बनवायला घेतली, मी या लवकर. सगुणा ताई. हा हा,
सांगा तांदळाचं काय किती? तांदळाचं अर्धच पोतं शिल्लक आहे. अर्धच पोतं राहिलंय? हा. बरं मग यावेळेला एक पोतं जास्तच मागूया आपण. बरं. हा तो काही वाया नाही जाणार ना, वापरला जाईल. हो. मी काय म्हणते, हा. तांदूळ जरा बदलूया का? कारण हा जरा भात मोकळा मोकळा होतोय ना. हा चालेल. हा मग लिहून ठेवते मी. तांदूळ नवीनच लिहिते हा सगुणाताई, पण नवीन आणि जुन्याचं पोतं मिक्स करू नका, वेगळंच ठेवा. हा ताई गहू पण लिहायचा आहे. हो गहू नेहमीच लिहिते. सगुणाताई उद्याच घरघंटीत जाऊन या हा, परत कामं रेंगाळत पडतात मग होत नाही. ताई बरं झालं आठवलं, ते नारकर्णीबाईंनी चेक पाठवलाय, बघून घे एकदा. किती वेळ लागणार आहे? पांढरे तीळ पण राहिलेत हा. अरे प्लीज किती वेळ लागणार आहे, मला बोलायचं होतं. संक्रांत आली आहे ना जवळ, पॉलिश केलेले तीळ लिहितेय आणि गुळ जरा जास्तच भरूया. ताई हलव्यांच्या दागिन्याची पण ऑर्डर द्यावी लागेल ना. हो आपण काय करूया, ह्या वेळेला ना छोटे छोटे पाउचेस मध्ये देऊया घरोघरी. हा गणोरकर काका आहेतच ना, ते पोहोचवतील. ही चर्चा आत्ताच करायची गरज आहे का? सगळे झोपायच्या तयारीत असतील, हळू. किती वेळ चालणार आहे हे काम? आग्रहाचं काम आयुष्यभर चालू राहील. मग ते नंतर कर. का? मी खूप वेळ झालो तुझी वाट बघतोय, मला झोप लागत नाही ना? अरे झालंच, इतक्यात होईलच आमचं. तू हो ना पुढे, मी आलेच 5 मिनिटात. खरंच सांग. साहेबांचा जीव रमत नाही वाटतं ताईंशिवाय. काय तू पण, चल यादी करायची, पटपट संपूया. हा ऐक ना, हा. तुरडाळ खराब झालेली का ग मागच्या वेळेला? नाही होती, चांगली होती. नाही जपून ठेव जरा, हिरा काकाला पण सांग. अरे अकाउंट्स डिपार्टमेंटने नोटीस दिली आहे तुला. आता बस, सगळ्या बाजूंनी अडकलास तू तन्मय. तन्मय अजूनही वेळ गेलेली नाहीये. आरोहीला विश्वासात घे, तिला खरं खरं सांग. कदाचित सगळं सुरळीत करण्यासाठी ती तुला मदत करेल, पण तिला सगळं खरं खरं सांग, लवकरात लवकर. आरोही काय करतेस? सॉरी, चुकून हातातनं पडलं. ठीक आहे. नाही नाही ठीक नाहीये. हातातून गोष्टी निसटत आहेत, आता बाहेर नाही गेल्या म्हणजे मॅडम. काय? म्हातारपण ग मला जाणवायला लागलंय. माझं सोड, तू का ग इथे झोपलीस? नाही
मी यादी करत होते आणि कामात कधी डोळा लागला कळलंच नाही मला. डोळा लागला. डोळा चुकवून काही करू नये. केवढी झोप आहे डोळ्यावर. जाऊन झोप जा. हो, हे काय एवढं आवडते. आणि आई, तुम्हाला काही हवं होतं का? मला जे हवंय ते घेते मी. तुला काय हवंय ते तुला समजत नाही. हं? झोप. झोप हवी तुला. चेहरा केवढा थकलाय तुझा. झोप जा. हो, झोपते. गुड नाईट. जोपर्यंत खरं काय ते कळत नाही तोपर्यंतच रात्र चांगली जाईल तुझी. पुढचं मग तुझ्यावर आहे. गुड मॉर्निंग जीजू. हा घ्या गरमागरम आग्राचा स्पेशल फक्कड चहा. थँक्यू. पण तू का घेऊन आली? बस क्या जीजू, तुझ्यासाठी एवढं नाही करू शकत काय? ऐक ना, आरोही कुठे? अच्छा, म्हणजे तुला तिचंच कौतुक ना? का रे, तिने चहा दिल्याशिवाय तू घेणार नाहीयेस का? का ती दिसल्याशिवाय तुला चहा गोड नाही लागणार आहे? मी आणलं त्याचं काहीच नाही ना तुला? किती बोलतेस तू? आणि तसं काहीच नाही. तसंच आहे, माहितीये मला. बरं ते जाऊ दे, लगेच तोंड पाडायची गरज नाही. ताई इकडेच मार्केटमध्ये गेलीये. ते काय आठवडी बाजार असतो ना तिथे. पण तू टेन्शन नको घेऊस. ताई नाही तर काय झालं, मी आहे ना. हा, तू फक्त ऑर्डर कर रे. हुकुम मेरे आका. चहासाठी थँक्स, मला बाकी काय नको. हे काय रे जिजू, सांग ना काय हवंय. मी काय कोणी परकी आहे का? आणि तसंही
मी ताईला प्रॉमिस केलंय की तुझा चहा आणि नाश्ता वेळच्या वेळी होणार. अगं खरंच काही नकोय मला. ब्रेकफास्ट रेडी आहे. तुझं झालं झालं लगेच बाहेर ये. अर्पिता, मला एक अर्जंट काम आठवलं, ते करावं लागणार, नाहीतर मी ब्रेकफास्ट केला असता. हा हे पण- पकड, मी अरे- येतो. अरे असं का? अरे 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 पण मेरे को काय को इधर लेके आया तू? तुला काय अक्कल बिक्कल काय आहे का? क्यों क्या हुआ? अरे क्या हुआ काय? अरे त्या दोघांचं नवीन लग्न झालंय, त्यांना प्रायव्हसी नको? हे बघ, आरोही कामसू आहे, तिला या गोष्टी जमत नाहीत. अरे या कामाच्या निमित्तानं तरी दोघं एकत्र येतील ना. ऐसा क्या? मेरे तो ध्यान में नहीं आया. आणायचेस. आणि आता हे बघ, आरोही जेव्हा जेव्हा आपल्याला या गोष्टी सांगेल त्या त्या सगळ्या करायच्या. आलं लक्षात? हाँ हाँ, मैं एक काम करता हूँ, आत्ता जातो तिथे आणि पहारा देतो. वहाँ कोई भी उनको डिस्टर्ब नहीं करेगा. अरे कर्म माझं, पहारा कसला देतोस? निदान त्यांना डिस्टर्ब केलं नाहीस ना तरी खूप झालं. आपल्याकडे ना तुला सांगतो, काही काही गोष्टी लोकांना कळतच नाही. अमेरिकेमध्ये तुला सांगतो, लोक काही गोष्टीत भयंकर स्ट्रिक्ट असतात. हा आता तुला सांगतो, आरोही, बाईकवर बस, मला बोलायचंय तुझ्याशी. आता तन्मय, मी कामात आहे आणि मला अजून सामान घ्यायचं राहिलंय. आरोही, मला खूप महत्वाचं बोलायचंय. मला नाही बोलता. आरोही प्लीज. काय करतोस तू? आरोही प्लीज, मला बोलायचंय. नाही, काही नाही. तन्मय हात सोड. बोलायचं नाही, माझं ऐकू तरी शकतेस? तन्मय हात सोड, लोक गोळा होतात. मी नवरा आहे तुझा, मी तुझा हात धरल्याने लोक काय नाही म्हणणार. आरोही, मी प्लीज म्हणतोय. हे बघ, बोलू नकोस, माझं ऐकून तरी घेऊ शकतेस? ठीक आहे, घरी बोलू. तू कामात असतेस, तुला वेळ नसतो घरी. तन्मय प्लीज, ते लोक गोळा होतात, कळत नाही तुला? मला लोक महत्वाची नाही आहेत आरोही, आपण महत्वाचे आहोत. आपलं बोलणं महत्वाचं आहे. प्लीज आरोही, मला एक संधी दे. ठीक आहे, बोलू. पण इथे दादा, काही नाही झालं, जातो. काय नाही. रिक्षा